धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल योम तत्प्रविश्यं मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्ति धरस्वधाम्ना अण्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तु पांडुरंगाकारो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपार्दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम आणि ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्राप्त प्रसंगी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवछत्रपती प्रतिष्ठान शिलाटणे यांच्या वतीनं गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा शिवजन्माचा उत्सव साजरा होतोय। याही वर्षी मोठ्या आनंदाने आमच्या सर्व तरुण मंडळींच्या उत्साहाने गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने आमच्या सर्व माता भगिनींच्या येण्यानं आणि परिसरातील सर्व गुरुजन टाळकरी वादक गायक मंडळींच्या उपस्थितीनं याही वर्षी मोठ्या आनंदाने आपण हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत। आणि म्हणून हा सोहळा साजरा करत असताना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी काही सेवा घडावी या पवित्र उद्देशाने असणारी कीर्तन रूपी सेवा पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा आपल्या सर्वांच्या पाठातला आणि या शिवजयंतीसाठी अतिशय प्रसिद्ध असणारा अभंग आहे। आपण कायम ऐकतो। या अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्वांना आपला धर्म समजावून सांगत आहे। महाराज सांगतात प्रत्येकानं आपला धर्म सांभाळला पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे। मग धर्माचं पालन करत असताना त्यामध्ये काय काय गोष्टींची प्रभाव त्यामध्ये आपल्याला करावे लागेल याचं चिंतन तुकोबराय करतात। ते सांगतात धर्माचे पालन, जर आम्ही धर्माचं पालन करायला निघालो तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्या धर्माला आड येणारा जो अधर्म आहे
ज्याला पाखंड म्हटलं जातं, महाराज सांगतात तो अधर्म, तो पाखंड, त्याचं खंडन प्रथम आपण केलं पाहिजे. करणे पाखंड खंडन. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं हेच काम आहे. महाराज म्हणतात हेची आम्हा करणे काम. धर्माचं पालन करायचं आणि पाखंडाचं खंडन करायचं, हेच आम्हाला काम करायचं आहे. ते काम करत असताना साधन काय आहे? बीज वाढवावे नाम. भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्याची वाढ करणे, त्याची वृद्धी करणे, ते नामस्मरण, त्याचा त्या ठिकाणी त्याची जनजागृती करणे, याच माध्यमातून धर्माचं पालन होणार आहे आणि पाखंडाचं खंडनही होणार आहे. या ठिकाणी हे करत असताना तुमच्याकडे साधन काय काय? तर महाराज म्हटले तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आमच्याकडं धर्माचं पालन करण्याकरता तीक्ष्ण अशी उत्तर आहे. कोणी पाखंडी आला तर त्याला बरोबर जागेवरती उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तीक्ष्ण उत्तरे. आणखी हाती घेऊन बाण फिरे. आम्ही कायम अशा पाखंड्यांचं खंडन करण्याकरता आम्ही कायम सदैव तयार असतो. मग किती तयार असता? तर महाराज म्हणले नाही भील भार. आम्ही कुणाची बिडबाट ठेवीत नाही. तुका म्हणे साना थोर. तो लहान आहे मोठा आहे कसा आहे त्याची आम्ही बिडबाट ठेवत नाही. तर आम्हाला काय करायचंय? तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम विठ्ठल. म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये हा शिवजन्माचा सोहळा आपण साजरा करतो. संपूर्ण विश्वामध्ये साजरा होतोय. यंदाची ही 395वी शिवजयंती आपण साजरी करतो. तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि तेव्हापासून त्यांचे तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार आहे. म्हणून 395 वर्षाचे दादा त्यांना कोणी विसरू शकले नाही. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची नावं सदैव आपल्या हृदयामध्ये राहतील. असं काम महाराजांनी केलं. चला आज ज्यांची आपण शिवजयंती साजरी करतोय, आज त्या महाराजांना आपण आमंत्रित करूया. महाराज, आम्ही या ठिकाणी या सगळ्या आमच्या तरुण मंडळींनी, आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी तुमचा उत्सव साजरा करण्याचा संकल्प केलाय. तुम्ही या महाराज, या आणि सिंहासनावर बसा. महाराज विराज, आइए महाराज विराज, आइए महाराज विराज, आइए महाराज विराज, आइए महाराज विराज, आइए
म्हणायचं असं नाही, तुमचा पण आवाज आला पाहिजे. चला हा, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 असं वातावरण जरा टाईट झालं पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजचा दिवस आपल्या हिंदुस्थानाकरता, तुम्हा आम्हाला या असणाऱ्या जुलमी सत्तेतून बाहेर काढण्याकरता, या पारतंत्र्यातून आपल्याला बाहेर काढून आपला स्वतःचा स्वधर्म आणि त्या स्वधर्माविषयी त्या ठिकाणी ऊर्जा आणि ताकद देणारा आजचा दिवस आहे. तर अभंग तुकोबारांचा आहे, अभंगामध्ये तुकोबार आहे. आज आपल्याला धर्माचं पालन करायला सांगत आहे. धर्म म्हणजे काय, त्याचं चिंतन अनेक महात्म्यांनी त्यांच्या त्याच्या पद्धतीने केलेलं आहे. मग नक्की धर्म म्हणजे तरी काय, तर शास्त्र असं सांगतं, जो धारण करतो त्याला धर्म म्हणतात. आपण ज्याला धारण करतोय त्याला धर्म म्हणतात. म्हणजे काय, तर धर्म हा त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला, त्या ठिकाणी तुमच्या आमच्या बरोबर आपल्याला आपल्या जगण्याची जी काही कला आहे ती धर्म शिकवतो. या जगामध्ये अनेक धर्म आहेत, त्यामध्ये तुमचा आमचा असणारा हिंदू धर्म हा एक धर्म त्यामध्ये आपण मानला जातो. आणि हा जो धर्म आहे, या धर्मानं त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला रक्षण मिळलं जातं. जो धर्माचं रक्षण करतो, महाराज धर्म त्याचं रक्षण करतो. धर्मो रक्षित रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करत असतो. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्येच नाही, या विश्वामध्ये जेवढे काही जीव आहेत, या विश्वामध्ये जे काही आहे त्या प्रत्येकाचा एक विशिष्ट धर्म आहे. विठ्ठल बघा, पहिला धर्म आहे निसर्गाचा. गंमत अशी आहे की प्रत्येकाने आपापले धर्म आजही त्या ठिकाणी त्या धर्माचं पालन प्रत्येक जण करतोय. फक्त माणूस असा आहे की माणसालाच त्या ठिकाणी त्याच्या धर्माची आठवण करून देण्याची गरज पडते. निसर्ग बघा, या निसर्गामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे, हवा आहे, आकाश आहे, पाऊस आहे, वारा आहे, ऊन आहे, थंडी आहे, या सगळ्यांनी आपला धर्म पाळलाय. सूर्याचा धर्म काय, सकाळी उगवणं सूर्याचा धर्म आहे, संध्याकाळी मावळणं हा सूर्याचा धर्म आहे. चंद्राचा धर्म काय, रात्री त्या ठिकाणी असणाऱ्या आकाशामध्ये तुम्हा आम्हाला प्रकाशित करणं हा चंद्राचा धर्म आहे. झाडांचा धर्म काय, तर या असणाऱ्या विश्वाला, या निसर्गाला ऑक्सिजन देणं हा त्याचा धर्म आहे. असणाऱ्या पशु पक्ष्यांचाही धर्म ते पाळतात. म्हणून धर्माचं पालन करा हे सांगण्याची गरज त्यांना नाही, ती गरज फक्त तुम्हा आम्हाला आहे. विठ्ठल म्हणून बघा, निसर्गाने आपला धर्म सोडला नाही. ज्यावेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस त्या ऋतूमध्ये पडतो, ज्यावेळेस थंडीचा ऋतू येईल त्यावेळेस थंडीच्या ऋतूमध्ये थंडी पडत असते, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उन्हाळा येत असतो. निसर्गामधल्या प्रत्येकानं आपापला धर्म टिकवलाय. गाय कितीही त्या ठिकाणी उपाशी असेल तर तिचं खाद्य जे गवत आहे ते सोडून ते खाणार नाही, दुसरं खाणार नाही, हा गायीचा धर्म आहे. वाघ कितीही उपाशी असला तर वाघाप्रमाणे आपण गवत टाकलं तर गवत खाईल का तो? वाघ गवत खाऊ शकत नाही, तो वाघाचा धर्म वेगळा आहे. निसर्गामधल्या प्रत्येकाने आपापला धर्म त्या ठिकाणी पाळलाय, टिकून ठेवलाय. मग धर्म पाळण्याची जबाबदारी
किंवा धर्माचा विसर होणारा या निसर्गातला घटक कोण असेल तर तो म्हणजे माणूस आहे. माणूस सगळं विसरलाय आणि माणसाने धर्म विसरला. म्हणून महाराज सांगतात जर आपण धर्म विसरलो तर त्या ठिकाणी आपली हानी होते. विसरले तया थोर झाले हानी, पद्धतीन खाणी 84 पद्धतीन खाणी 84च्या पद्धतीन खाणी 84 म्हणून त्या ठिकाणी आम्हाला जर आम्ही धर्म विसरलो तर महाराज सांगतात पचतील खाणे 84च्या. म्हणून तुम्हा आम्हाला या धर्माची जाणीव करून देण्याकरता महाराज संत 8 तास करतात. बघा माणसाचा धर्म हा धर्म तो त्या ठिकाणी शिकवण्याकरता स्वतः संतांनी अवतार घेतला. जर आम्हाला आमचा धर्म कळाला नाही आणि त्या धर्माचं आम्ही पालन केलं नाही तर महाराजांनी प्रमाण दिलं पचतील खाणी 84च्या. अशा पद्धतीने आम्हाला दुःख भोगावं लागेल आणि म्हणून आम्ही आमचा धर्म टिकवला पाहिजे. मग हा जो धर्म आहे त्या धर्माचा विचार करत असताना प्रामुख्याने तुमच्या आमच्या संसारिकांमध्ये काही धर्म आहेत. बघा आई वडिलांचा धर्म, मुलाचा धर्म, पती पत्नीचा धर्म, असणाऱ्या माणसाचा धर्म, संतांचा धर्म आणि देवाचा धर्म. विठ्ठल म्हणून आपण कुटुंबामध्ये आपण आपला आपला धर्म पाळला पाहिजे. आई वडिलाचा धर्म काय? जोपर्यंत त्यांच्या मुलाला स्वतःहून काही कळत नाही तोपर्यंत मुलाचं संगोपन करणं हा आई वडिलांचा धर्म आहे. आणि त्याच मुलाचा धर्म काय? आई वडील म्हातारे झाले की त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमाला पाठवणं. हा धर्म आहे का? नाही ना महाराज. ज्या आई वडिलांनी आम्हाला काही कळत नव्हतं, आपण लहान होतो तेव्हा आपल्याला काय कळत होतं का? काहीच कळत नव्हतं. अशा वेळेस त्यांनी आम्हाला सांभाळलंय. आता वेळ आहे त्यांच्यावरती, आता त्यांना काही कळत नाही, त्यावेळेस त्यांना सांभाळण्याची वेळ आपल्यावरती आहे. हा एक मुलाचा धर्म आहे. विठ्ठल म्हणून मुलाचा धर्म आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. चला पतीचा धर्म. पतीचा धर्म काय आहे तर त्या ठिकाणी पतीचा धर्म शास्त्र सांगतं की या प्रपंचामध्ये संसारामध्ये या असणाऱ्या कुटुंबाची जबाबदारी घेणं, कुटुंबाच्या पालन पोषणाचा विचार करणं ही पतीची जबाबदारी आहे. मग त्या पतीनं त्या ठिकाणी ती जबाबदारी व्यवस्थित त्या ठिकाणी निभावली ते त्याने धर्माचं पालन केलं असं होतं. म्हणून आपल्यावर जबाबदारी आपल्या मुलांची, आपल्या आई वडिलांची, आपल्या पत्नीची, आपल्या भाऊ बहिणीची जबाबदारी आपल्यावरती आहे. म्हणून ही जबाबदारी स्वीकारत असताना आम्हाला विचार करायचा आहे काय? जर आमच्यावरती जबाबदारी आहे तर आमच्या नसण्यानं त्यांचं काय हाल होतील हा विचार आम्ही करायचा आहे. म्हणून जीवन जगत असताना विचार असा करायचा आहे की माझ्यावरती माझं कुटुंब अवलंबून आहे. माझ्या एका चुकीच्या कर्मानं माझ्या कुटुंबाची हानी होणार असेल तर मी माझं कर्म सुधारलं पाहिजे. याचा अर्थ काय? मला माझ्या धर्माची जाणीव झाली पाहिजे. म्हणून पतीचा धर्म काय तर कुटुंबाचं पालन पोषण करणे. चला पत्नीचा धर्म काय आहे का? पत्नीचा धर्म असा आहे की तिनं त्या असणाऱ्या पतीशी संलग्न राहून आपल्या असणाऱ्या मुलाबाळांचं संगोपन करणं हा पत्नीचा धर्म आहे. त्या असणाऱ्या पत्नीचा धर्म असा आहे की त्या पतीला त्याच्या असणाऱ्या आई आणि बापाविषयी काही चाड्या सांगू नये हा पत्नीचा धर्म आहे. पत्नीचा धर्म असा आहे की त्या घरामध्ये आपला दीर असेल
तर दिराचा आणि नवऱ्याचं वाद होणार नाही याची जबाबदारी त्या असणाऱ्या त्या पत्नीवरती आहे. सांगू का, आपल्या एकंदर आपल्या ज्या प्रपंच किंवा विवाह संस्थेचा कणा कोण असेल तर ती स्त्री आहे. म्हणून आपण ज्यांचं चरित्र आज पाहणार आहे ते शिवाजी महाराज सुद्धा घडले एका स्त्रीमुळे घडले, जिचं नाव जिजाबाई आहे. विठ्ठला 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 म्हणून प्रत्येकानं आपला धर्म त्या ठिकाणी पाळला पाहिजे. आपण धर्मानं जगलं पाहिजे. त्यावेळेस काय होईल तर महाराज त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुख मिळेल. म्हणून धर्म तुमचा आमचा संसारिकांचा धर्म आहे. एक माणसाचा माणुसकी नावाचा धर्म महत्वाचा आहे. माणसानं काय करावं, माणसानं कोणता धर्म पाळावा या जगामध्ये फिरत असताना तर त्यानं माणुसकी नावाचा धर्म पाळावा. या जगामध्ये दुसऱ्याचं कल्याण होईल असा विचार करणारा त्याला खरा माणूस म्हणतात. दुसऱ्याचं चांगलं होईल याचा विचार जो करतो त्याला माणूस म्हणतात. आणि दुसऱ्याच्यासाठी उपयोगाला पडतो त्यालाही माणूस म्हणतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के ज्याला गरज आहे अशा गरजवंतांच्या कामी येणं हा खरा माणसाचा धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा खरा धर्म आहे. तुकोबराय त्याच्या पुढचं जाऊन सांगतात, बाबांनो तुम्हाला जर माणुसकीचा धर्म पाळायचा असेल ना तर काय करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकाराच्या भावनेनं जगणं हाच खरा माणसाचा धर्म आहे. विठ्ठल माणसाचा धर्म काय, त्याने परोपकार करावं. चला धर्म संतांचा आहे. संतांचा धर्म काय सांगतो. संत म्हणतात आमचा धर्म काय. संत स्वतः सांगतात. संत म्हणतात की संत इथं आले कशा करता तर येथे उपकारासाठी आले. गरजावई तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता संत आले. म्हणून संतांचा धर्म कोणता आहे. जगाच्या कल्याणा संताच्या माणसाचा धर्म काय तर आपण परोपकारी बनावं. संतांचा धर्म काय तर संत त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरता येतात. उद्धराया आले जड जीव हा झाला संतांचा धर्म. आता देवाचा धर्म काय तर देव त्या ठिकाणी इथं येतो तर कशा करता येतो. धर्म रक्षावया भक्त जना
देवाचा धर्म काय सांगतो तर देव त्या ठिकाणी इथं येतो कशा करता परित्राणाय साधूनाम साधूंचं रक्षण आणि विनाशाय दुष्कृताम दुष्टांचा संहार करण्याकरता देव येत असतो. महाराज ज्या वेळेस इथं धर्मावरती ग्लानी येते धर्मावरती संकट येतं त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो बघा. आणि भगवान परमात्मा अवतार घेऊन काय करतो तर तो धर्माची स्थापना करत असतो. म्हणून धर्माची स्थापना करण्याकरता संत येतात धर्माची स्थापना करण्याकरता देव येतात धर्माची स्थापना करता त्या ठिकाणी महात्मे येतात. आज तुकोबरा सांगतात आम्ही सुद्धा इथं आलो धर्माची संस्थापना करण्याकरता आलो. आम्ही काय करणार अभंगाचं पहिलं चरण धर्माचे पालन 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 चरणे पाखंड खंडन चरणे पाखंड खंडन जियामा करणे काम जियामा करणे काम करणे पाखंड खंडन चरणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. तुकोबरा सांगतात की आम्ही इथं आलोय हे धर्माचं पालन करण्याकरता आलोय. बघा संतांनी त्या ठिकाणी या कलियुगामध्ये अवतार घेतले संत त्या ठिकाणी अवतार घेतले संतांनी स्वतः त्या गोष्टी करून पाहिल्या आणि स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि अनुभव आल्यानंतर तो तुमच्या आमच्या समोर मांडला. अनुभवाले अंगात या जना देतोय या जना देतोय या जना देतोय अनुभवाले कल्याण व्हावं म्हणून संतांनी त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगितलं. आज तुकाराम मला सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडांचं खंडन करण्याकरता आम्ही आलो आणि त्या माध्यमातून धर्माचं पालन आम्ही करणार आहोत. बघा पाखंड म्हणजे काय तर अधर्म म्हणा. अधर्माचं खंडन केलं की त्या ठिकाणी धर्म आहे तसाच आहे. धर्म या ठिकाणी शाश्वतच आहे फक्त त्याच्यामध्ये अधर्म शिरलाय आणि तो अधर्म त्या ठिकाणी त्याचं पाखंड त्या अधर्माचं खंडन केलं अधर्म दूर केला अधर्म बाजूला केला की धर्म शिल्लकच आहे. उदाहरण द्यायचं झालं आपण घरी धान्य निवडतो. धान्य निवडत असताना त्याच्यामध्ये खडे आहेत काही कचरा आहे
तो खडे आणि ते कचरा आम्ही बाजूला केलं की त्या ठिकाणी शुद्ध धान्य शिल्लक राहत. धान्य धर्म आहे आणि अधर्म काय, त्यातला खडे आणि कचरा अधर्म आहे. मग त्या घरातली ती माऊली काय करते, माऊली काय करते, धान्य निवडताना खडे बाजूला काढते, कचरा बाजूला काढते आणि शुद्ध असं धान्य त्या ठिकाणी त्याचा स्वयंपाक करून तुम्हा आम्हाला खायला घालते. तसे संत सुद्धा त्या ठिकाणी आईच्या बापाच्या भूमिकेमध्ये आहेत. आमच्या जीवनामध्ये आम्हाला शुद्ध धर्म मिळावा म्हणून धर्मामधलं असणारं पाखंड आहे ते काढण्याचा विचार, काढण्याचा प्रयत्न, काढण्याचा दृष्टिकोन संतांनी ठेवला. विठ्ठल या धर्मामध्ये आपल्या असणारं पाखंड काय बघा. पाखंड म्हणजे असं आहे, अधर्म म्हणजे असं आहे की ती गोष्ट धर्माच्या विरुद्ध आहे, माणुसकीच्या विरुद्ध आहे, नीती न्यायाच्या विरुद्ध आहे, त्याला पाखंड म्हटलं जातं. आणि या जगामध्ये पहिल्यापासूनच अशी पाखंडी अधर्मी लोक भरपूर आहेत. आणि या पाखंड्यामुळे, अधर्मी लोकांमुळे काय होतंय तर त्या ठिकाणी धर्माला ग्लानी येत असते. धर्माचं त्या ठिकाणी धर्मावरती आघात होत असतात या अशा लोकांमुळे. संत काय करतात, संत त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला या असणाऱ्या अधर्मी किंवा पाखंडी लोकांची ओळख तुम्हा आम्हाला करून देतात. मला सांगतात, ऐका ना, दह्याची अंगे निघे ताक लोणी. दह्यापासून ताकही निघतंय आणि लोणीही निघतंय. ताकही निघालं आणि लोणीही निघालं. मग जर आपण ताकाच्या भावामध्ये लोणी मागायला गेलो तर आपला कोणी शान म्हणेल का, एका मोले दोन्ही मागू नये. किंवा पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा पण आहे आणि गारगोटी पण आहे. एखादा म्हणला द्या ना गारगोटी द्या म्हणले किंवा हिरा द्या, कशाच्या भावामध्ये, गारगोटीच्या भावामध्ये. जमल का, हे जमणार नाही. म्हणून ते पाखंड आहे ते संतांनी तुम्हाला आम्हाला मांडलं. मला सांगतात की बघा त्या ठिकाणी वरवर आपण न पाहता आपण अंतःकरणामध्ये पाहिलं पाहिजे. कारण वरचा भाव काय आहे तो महत्वाचा नाही, अंतःकरणातला भाव काय आहे तो महत्वाचा आहे. बघा दिसताना कृती धार्मिक वाटते पण आतमध्ये उद्देश अधार्मिक आहे. दिसताना कृती चुकीची वाटते किंवा अधार्मिक वाटते पण आतमध्ये उद्देश चांगला आहे. दोन दृष्टांत तुम्ही मांडतो. पहिला दृष्टांत आहे, एक गुरुजी शिक्षक एका मुलाला काठीने मारतो. गुरुजी मुलाला काठीने मारतोय. आपण पाहिलं तर आपला विचार येईल काय निर्दयी माणूस आहे, कुशाला काठीने झोडपतोय. दिसायला कृती कशी आहे, वाईट आहे का नाही कृती, दिसायला कृती वाईट वाटते. पण त्या मास्तरांच्या गुरुजींच्या अंतःकरणातला भाव काय आहे, याने सुधारावा हा भाव आहे. चला दुसरा उदाहरण, दुसरा दृष्टांत पहा. एक शेठजी त्या ठिकाणी एका गावाकडे आले. काही कामानिमित्त त्याला पुढे जायचं. एका गावातून जात असताना थोडा पाऊस पडल्यामुळे चिखल झाला, त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडकली. सांगतोय काय, दिसायला कृती चांगली आहे पण आतमधला हेतू जो आहे तो अधर्माचा आहे. गाडी अडकली, काय करावं. शेजारच्या कट्ट्यावरती पुढच्या एक 5-7 तरुण मंडळी बसली होती. ते धावत आले, म्हणजे काय झालं, गाडी अडकली. म्हणजे आम्ही काढून देतो. त्यांनी धक्का मारला आणि त्यांची गाडी काढून दिली. आता बघा आपली गाडी अडकली, एखाद्या मदत केली, आपण त्याला म्हणतो का नाही, चहा घेता का, यात नाश्ता करता का. शेठजीने काय केलं, खिशामध्ये हात घातला आणि त्यांना 2-4-5 हजार रुपये त्यांना दिले. पुढचं काम माझं होणार आहे, अडचण आली होती, तुमच्यामुळे मी पुढे जाणार आहे, राहू द्या. पोरांनो तुम्ही काय करता, तुम्ही मला मदत केली चांगली गोष्ट आहे पण काय करता, म्हणजे काही नाही शेठजी आम्ही हेच करतो, कुणाची गाडी फसली की काढून देतो. अरे ते आता ठीक आहे पावसाळ्याचं, पण उन्हाळ्यामध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्ही हेच काम करतो. काय करता, म्हणजे टँकर आणतो आणि इथं ओढतो. कृती कशी आहे, दिसायला मदत करायची कृती आहे पण आतमध्ये भाव काय, तो भाव संतांनी सांगता म्हणतात, बाबा
काय भुललासी वरली या रंगा. वरच्या रंगाला भुलून जमत नाही, म्हणून वरच्या रंगानं त्या ठिकाणी आदरमी, पण आतमध्ये आतला जो भाग आहे तो भाग महत्वाचा आहे. म्हणून संतांनी काय केलं, संतांनी ते पाखंड खंडन केलं. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. महाराज म्हणतात आम्ही इथं वास्तविक आलो, इथं येत असताना आम्ही कशा करता आलो, तर धर्माचं पालन करण्याकरता आलो. त्या धर्मामध्ये जे काही पाखंड आहे ते पाखंड बाजूला करण्याकरता आलो. आम्ही वास्तविक इथले नाही. आम्ही कुठले आहोत, आम्ही वैकुंठे वासी, आम्ही वैकुंठातून संत इथं आले, तुमच्या आमच्या करता आले. आम्हाला योग्य धर्म काय आहे, अधर्म काय आहे हे सांगण्याकरता संत आले. म्हणून महाराज सांगतात आम्ही इथं आलोय, आम्ही धर्माचं पालन करणार, आम्ही पाखंडाचं खंडन करणार आणि आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये आम्हाला हेच काम करायचं आहे. अभंगाचं दुसरं चरण. हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा करणे काम,
करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज सांगतात आम्हाला हेच काम करायचं. काय तर बीज वाढवावे नाम. बघा त्याला शूर म्हणतात की ज्याने जीवनामध्ये आले आणि या जीवनाचा, या असणाऱ्या जन्माचा त्याने सार्थक केलं. त्याला खरं शूर म्हटलं जातं की ज्याच्या करता आपला जन्म झालाय ते काम आपण केलं पाहिजे, तो आपला धर्म आहे. काही काही बरंच आपण मोठे शूर असं दाखवतात, ते पण कुठं घरी. बरं का हो बा. मी खरोखर शूर आहे असं घरी दाखवतात. एक जण असाच, मी मोठा शूर आहे, बायको समोर त्या ठिकाणी तलवार काढली आणि असं तलवार हलायला लागला बायको समोर. आणि मी मोठा कोणतरी मोठा शूर आहे असं सांगू लागला. बायको म्हणली अहो तुमचा शूर पण इथं कुठं दाखवताय? तुम्ही जर शूर असाल तर लढाई चालू आहे तिकडे जा. लढाई चालू होती, लढाई तिथं न जाता हा घरामध्ये तलवार फिरवतोय. तुम्ही जर खरे शूर असाल तर जा म्हणजे लढायला. तलवार घेऊन निघाला. तलवार अशी होती पक्की गंजली तलवार, ज्याची उंदीर पण नसता मेला अशी तलवार होती. पण आता बायको म्हटली खरा शूर असेल तर जा. म्हणलं मी शूरच आहे. गेला हा आजपर्यंत संध्याकाळ झाली होती. युद्ध विराम झाला होता, युद्ध संपलं होतं. आता काहीतरी मी शूर आहे, काहीतरी केलं, युद्धामध्ये शत्रूला मारलंय असं काहीतरी पुरावा घरी नेला पाहिजे ना. याने काय केलं, तिथं मेलेलं काही जे माणसं होती, कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाचं काय, एका बोसक्यामध्ये भरलं आणि ते बोसके घेऊन घरी आला. कशा करता बायकोला दाखवण्याकरता. बघा बायकोला दाखवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कधी कधी फसलो होती बरं का. माझ्या एका मित्रानं काम शेतला गेला आणि शर्ट घेऊन आला स्वतःसाठी. इतका सुंदर शर्ट घेऊन आला. त्या शर्टाची किंमत होती 2000 रुपये. आताच जे काही मार्केट आहे तिथं पहिलाच बोर्ड लावला असतो दुकानामध्ये, काय एकच भाव, फिक्स रेट. 2000 रुपये शर्ट घेऊन आला घरी आणि घरात पाऊल ठेवणार तितक्यामध्ये त्याची बायको आणि मैत्रिणी गप्पा मारत होत्या. काय गप्पा? प्रत्येकीच्या नवऱ्याचा मोठेपणा ती बायको सांगत होती. माझा नवरा कसा आहे, कसा मोठा आहे सांगत होती. एक जण म्हटले माझा नवरा, माझ्या नवऱ्याने जर एखादी वस्तू खरेदी केली तर ती कधीच बिघडत नाही. आता दुसरी गप्प सांगा, आपल्या माता बाळाचा स्वभाव कसा आहे, गप्पच नाही. लगेच दुसरी म्हटली अरे हे तर काहीच नाही, माझ्या नवऱ्याने त्या ठिकाणी आणलेली वस्तू कधी खराब होत नाही आणि तिला कधी काही प्रॉब्लेम येत नाही, काहीच नाही. तिसरी म्हणली माझा नवरा खरेदीला गेल्यानंतर एकदम परफेक्ट हिशोब ठेवतो. आता हिच्यावरती पाळी आली. कुणावरती? घर मालकीनीवर. ती म्हणली अहो हे तर काहीच नाही, माझा नवरा एवढा व्यवहाराला चतुर आहे. जर 100 रुपयाची वस्तू असेल, किती रुपयाची? 100 रुपयाची, तर तो 20 रुपये आणतो. आता हे याने ऐकलं. हा म्हणला बायको माझी एवढं माझं भूषण सांगतेय का मैत्रिणीला की 100ची वस्तू 20ला आणते आणि शर्ट मित्र आणलाय कितीला? 2000ला. किंमत 2000ची आहे. आणि जर मी आत्म जाऊन जर खरं बोललो तर माझ्या बायकोचा अपमान होईल. त्याने आत्याने डोक्यात विचार केला आणि आतमध्ये गेला. शर्ट सगळ्यांनी पाहिला, सगळ्यांना शर्ट आवडला, कौतुक केलं आणि एकीने विचारलं कितीला आणला. आता जर खरी किंमत सांगावी त्या बॅच वरची तर बायकोचं भूषण कमी होईल. मग बायको करता तो म्हणला त्याची किंमत 2000च आहे, पण पठ्ठ्याने 300ला आणला. वा काय म्हणजे व्यापारी माणूस आहे. त्या मैत्रिणी निघून गेल्या. नवरा बायको दोघं शिल्लक राहिले खाली. बायको आतमध्ये गेली आणि बायकोने कपाटातून तिची पर्स आणली आणि पर्स घेऊन याच्या समोर आली. त्या पर्स मधून 300 रुपये काढले आणि याच्या हातावर ठेवले. हा म्हणला कसले पैसे? म्हणजे एक काम करा, काय तुम्ही 2000चा शर्ट 300 रुपयाला आणला, वा काय तुमचे व्यवहार चातुर्य. पण एक काम करा,
हा शर्ट मी माझ्या भावाला ठेवते, हे 300 घ्या, तुम्हाला नवीन घेऊन द्या. बायकोचा भूषण जर आपण करायला गेलो तर महाराज त्या ठिकाणी फसगत होण्याची शक्यता आहे. तसं हा युद्धाला गेला, येताना काय केला, तुटलेले हात पाय घेऊन आला आणि तिच्या समोर ठेवला, बघ किती माणसं मारले मी. तिने ते बोसको उचकून पाहिलं तर पुन्हा तुटलेला हात आहे, तुटलेला पाय आहे. ते म्हणजे अहो सगळं हात पाय तुम्ही तुटलेले उचलून आणले, एखादं मुंडकं तरी कापून आणायचं का नाही? हो म्हणलं बरोबर तुझं, मी मुंडकं बघत होतो पण त्या आधीच कोणतरी घेऊन गेलो होतो. शूर कळला का? याला शूर म्हणतील का? याला शूर म्हणत नाही. ज्याच्या करता आपण आलोय ते आपण केलं पाहिजे. संत इथं कशा करता आले? हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवावं याकरता संत आले. संतांनी काय केलं? संतांनी नामाचं बीज वाढवलं. ते बीज वाढवत असताना त्यांनी काय केलं? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तर आणि हातामध्ये त्यांनी बाण घेऊन या असणाऱ्या समाजामध्ये धर्माचं पालन केलं, पाखंडाचं खंडन केलं. ते करत असताना संतांनी काय केलं? तर देवाचं नाम वाढवलं. कसं वाढवलं? सर्वांनी मोठ्या प्रेमानं देवाचं भजन करायचंय तर हात वरती करा, करा सगळ्यांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, घ्या हात खाली, घ्या हात खाली. हे तुमचं धर्माचं पालन आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच यामा करणे काम, बीज वाढवावे नाम. आजचा प्रसंग हा शिवजन्माचा आहे. चला झालाय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थोडा आपण पाहिला पाहिजे. ऐका, आपला जो देश आहे, हा जो हिंदुस्थान आहे ना, याला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. एकदम सुजलाम सुफलाम असा आपला हिंदुस्थान होता. पण या हिंदुस्थानावरती राजा रामदेवराय राज्य करतोय. त्या देवगिरीच्या किल्ल्यातून सगळ्या असणाऱ्या आपल्या हिंदुस्थानचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे. आणि या हिंदुस्थानावरती, या चांगल्या असणाऱ्या सुजलाम सुफलाम आपल्या हिंदुस्थानाला एक दृष्ट लागली, एक नजर लागली. कोणाची? या 12व्या शतकामध्ये
अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक त्या ठिकाणी दुष्ट असा अधर्मी असा त्याने आपल्या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं. हिंदुस्थान जळत होता. हिंदुस्थानामध्ये त्या ठिकाणी अनेकावरती आघात होत होते, अनेकावरती हल्ले होत होते आणि देवगिरीवरती सुद्धा हल्ला झाला. राजा रामदेवरायला त्या ठिकाणी युद्धामध्ये पराजय पत्करावा लागला आणि आपला असणारा हिंदुस्थान एका पारतंत्र्याच्या असणाऱ्या छायेमध्ये गेला. पारतंत्र्याच्या छायेमध्ये गेला. इतकं त्या ठिकाणी हाल आपल्या लोकांचं त्या ठिकाणी चालू होतं. काय करावं? 12वं शतक, 13वं शतक, 14वं शतक गेलं तरी सुद्धा पारतंत्र्याचा काळ संपला नाही. आपले हाल, आपल्या धर्मावरती होणारे आघात नित्य चालू होते. खुलेआम त्या ठिकाणी कत्तल सुरू होती. खुलेआम आमच्या माता भगिनीची इज्जत त्या ठिकाणी लुटली जात होती. 15वं शतक उजळलं आणि या 15व्या शतकामध्ये त्या ठिकाणी पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. बघा, 12व्या शतकामध्ये माऊली ज्ञानोबाराय असतील, चोखोबाराय असतील, जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल, या संतांनी एक भक्तिमय वातावरण तयार केलं होतं. पण या अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानं त्या ठिकाणी सगळा धर्म त्या ठिकाणी लोप पावला. 15वं शतक उजळलं. या 15व्या शतकाच्या प्रारंभीला पैठणमध्ये एकनाथ महाराज जन्म झाला आणि एकनाथ महाराजांनी ठरवलं की आता बस, आता धर्माचं पालन केलं पाहिजे, आता या पाखंडाचं खंडन केलं पाहिजे. पण ते करणार कसं? म्हणून एकनाथ महाराजांनी त्या आई जगदंबेला आवाज दिला, दारू घडबाये, आता दारू घडबाये, दारू घडबाये, आता दारू घडबाये, आता दारू घडबाये, दारू घडबाये, आता दारू घडबाये, आता दारू घडबाये, दारू घडबाये, आता दारू घडबाये, आता दारू घडबाये, दारू घडबाये, दारू घडबाये, आता दारू घडबाये. आणि असा एकनाथ महाराजांनी आईला टाहो फोडला, आवाज दिला, साथ घातली आणि ती जगदंबा प्रत्यक्ष प्रकट झाली. जिजाऊ मातेच्या रूपानं सिंदखेड राजाची त्या ठिकाणी असणारे जाधव, या जाधवांच्या या कुळामध्ये जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंचा जन्म एका देवीचा अवतार होता, कारण तिच्याच पोटी साक्षात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता. म्हणून जाधव आणि भोसले, या भोसले परिवारामध्ये असणारे शहाजी महाराज, या ठिकाणी या दोन परिवारांनी ठरवून त्या ठिकाणी जिजाबाई आणि शहाजी महाराजांचा विवाह सोहळा केला. या विवाह सोहळ्यामध्ये सगळ्या असणाऱ्या मुलखामध्ये आनंद प्रकट होत होता. सगळा दोन्ही परिवार त्यामध्ये आनंदाने होत होते. कालांतराने त्या ठिकाणी छत्रपती शहाजी महाराज हे निजामाचे सरदार असतील, त्यांना मोहिमेवरती जावं लागायचं. म्हणून आता या जिजाबाईंची सुरक्षा व्हावी, त्यांच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाचं संगोपन व्हावं म्हणून त्यांना त्या ठिकाणी शिवनेरीवर ठेवलं गेलं. शिवनेरीवरती
जिजाबाई त्या ठिकाणी विचार करतात की माझ्या या रयतेला, या प्रजेला सोडवणारा कोणतरी पाहिजे. म्हणून त्या शिवाई मातेला साथ घातली. शिवाई मातेला जिजाबाईने साथ घातली की आई तू त्या ठिकाणी आशीर्वाद दे, तुझा प्रसाद मला दे. महाराज तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेवरती झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवनेरीवर शिवबा जन्मला. सगळ्यांनी म्हणा शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजाचा अधिपती दैवत छत्रपती शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजाचा अधिपती जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. दैवत छत्रपती 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 दैवत छत्रपती. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डोंगरावर. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यावर. आठवण येता मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा दिसल्यावर. जात पंथ आणि धर्म मानला जगला माणूस जगला माणूस. आठवण येता मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पंथ आणि धर्म मानला किंवा पुन्हा जन्म घ्या अशी शिकवण शिवरायांची. पुन्हा जन्म घ्या अशी शिकवण. माझ्या राजाचं नाव माझ्या भवानी. माझ्या जिजाऊची पुण्याई आजी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई आजी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. तो शिवा जन्मला. बापाचा बाप शिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या पुण्याई कशी आली या फळाला. बापाचा बाप शिवा जन्मला. बापाचा बाप शिवा जन्मला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते शिवाजी महाराज ज्यांनी इतिहास केला. महाराज तुम्हा आम्हाला या परकेंच्या गुलामीतून त्यांनी दूर केलं. या शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये
गुरु म्हणून लाभलेले जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ही भक्ती शक्तीची एक जोडी आहे. बघा, एका कवीनं सुंदर वर्णन केलंय. जेव्हा झाले तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु, जेव्हा झाले तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु, तेव्हापासून झाले भक्ती शक्ती पर्व सुरू. श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम, तुकोबाराया शिवराया तुकोबाराया शिवराया, तुकोबाराया शिवराया तुकोबाराया शिवराया, तुकोबाराया शिवराया तुकोबाराया शिवराया, तुकोबाराया शिवराया शिवराया महाराज की असा शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराज पूर्ण विश्वामध्ये आज सुरू आहे. 395 या ठिकाणी हा जन्माचा उत्सव आपण या शेहटणे गावामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला. दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करतोय. यावर्षी सगळ्या तरुण मंडळींच्या वतीनं त्या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली. ते म्हणले, महाराज एखादे महाराज बघा कोणतरी. बऱ्याच जणांना कॉन्टॅक्ट केलं, शेवटी कुणाची तारीख खाली नाही. त्यांना म्हणे काम करा, यंदा मीच करतो असं म्हणून त्यांना मी शब्द टाकला. सगळ्या आमच्या तरुण मंडळींनी त्या ठिकाणी मला साथ दिली. महाराज, माणसं त्यांना म्हणतात की आपल्या माणसाला मोठं करतात, पण आपला माणूस मोठा करायला शिका. तर आपला माणूस मोठा झाला तर त्या ठिकाणी आपणही मोठं होत असतो. म्हणून आपल्या माणसाला मोठं करणारे तुम्ही सगळे शेहटणेकर ग्रामस्थ आहेत. हे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक त्या ठिकाणी असणारे गुण आहेत, त्यातला एखादा गुण आपण या शिवजयंतीच्या निमित्ताने घेतला पाहिजे, अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटी तुकाराम महाराज सांगतात, आम्ही काय करतो तर आम्ही जीवनामध्ये धर्माचं पालन करतो, पाखंडाचं खंडन करतो. हे काम करताना आम्ही भगवान परमात्म्याचं नाव वाढवतो. ते वाढवत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, पण हे सगळं करत असताना पुढं कोण आहे हे आम्ही पाहत नाही. आम्ही काय करतो त्या ठिकाणी तो लहान आहे का मोठा हे पाहत नाही. शेवटचं ठरलं नाही भेदभाव 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 तुका
शिलाटणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असताना ही कीर्तन रूपी सेवा जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्याकरता अभ्यास न करता खरोखर त्या ठिकाणी फार मोठा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. हे चरित्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता अर्पण केलं, महाराज फक्त त्या शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्या ठिकाणी आपण धन्य होणार आहोत. या ठिकाणी या माध्यमातून हा योग ज्यांनी आणला ते शिवछत्रपती प्रतिष्ठान शिलाटणे, सर्व आमची तरुण मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी, आमच्या सर्व माता भगिनी अतिशय खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुकोबारांच्या अभंगाचा आधार घेऊन आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केले आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांची चरणी अर्पण करतो. या कीर्तन सेवेकरता सर्व टाळकरी मंडळी, गायक, वादक, मृदुंगमणी, हार्मोनियम वादक या सर्वांनी उत्तम अशी साथ दिली. आपण सगळे भगवान स्वरूप श्रोतृगण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्तम अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली त्यांचे ऋण व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल. पाळणा